नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा का हिंदी विषय और पन्ना नंबर 31 पर जो व्याकरण का भाग है, भाषा बिंदु हम उसे कहते हैं, वह भाषा बिंदु हम देखने वाले हैं। आपको लगा होगा कि यह खुला आकाश नाम का जो पाठ है वह बाकी रह गया है। तो यह जो पाठ है, खुला आकाश पूरक पठन, यह अभ्यासक्रम से कम हुआ पाठ है। इसके स्वाध्याय भी परीक्षा में आपको नहीं आएंगे, लेकिन पन्ना नंबर 31 पर जो व्याकरण है, 31 पर जो भाषा बिंदु है, वो भाषा बिंदु या व्याकरण आपको परीक्षा में आ सकते हैं, आएंगे। तो आज का व्याकरण का विषय है संधि विच्छेद। संधि और विच्छेद, मराठी में उसे आपण संधी करणं आणि विग्रह करणं असं म्हणतो। संधी करणं म्हणजे जो विग्रह आहे त्याचा संधी करायचा, आणि जो संधी आहे त्याचा विग्रह करायचा, म्हणजे फोड करायची। विग्रह म्हणजे फोड। तर संधी करणं म्हणजे जोडणं, आणि विच्छेद म्हणजे विग्रह करणं म्हणजे त्याची फोड करणं, फोड। तर आपण आज भाषा बिंदूमध्ये निम्नलिखित संधि विच्छेद की संधि कीजिए और भेद लिखिए। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संधि विच्छेद दिलेले आहेत 6, त्याची संधी करायची आहे, जी ती शब्द एकत्र जोडायचे आहेत आणि त्याचा भेद द्यायचा, भेद म्हणजे त्याचा प्रकार लिहायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रकार लिहिण्यासाठी तुम्हाला संधीचे जे प्रकार आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे। तुम्ही संधी करू शकता किंवा संधी बनवू शकता, परंतु त्याचा भेद किंवा त्याचा विग्रह, त्याचा जो प्रकार आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे। तर संधीचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी और विसर्ग संधी। स्वर यानी कि जिस संधि में स्वर आते हैं उसे स्वर संधि कहते हैं। ए, आ, ओ, ई, ऊ, ये जो स्वर है, ये स्वर जिस संधि में आते हैं उसे स्वर संधि कहते हैं। दूसरा प्रकार है विसर्ग संधि। विसर्ग, व्यंजन संधि हम उसे कहेंगे। दूसरा प्रकार है व्यंजन संधि। दूसरा प्रकार है व्यंजन संधि। व्यंजन यानी कि उस संधि में हमें ध्वनि के निकट या स्वर व्यंजन आने से, स्वर या व्यंजन आने से परिवर्तन होता है। व्यंजन ध्वनि के निकट स्वर या व्यंजन आने से व्यंजन में परिवर्तन होता है, उसे व्यंजन संधि कहते हैं। और विसर्ग संधि किसे कहते हैं? तो विसर्ग के पश्चात स्वर या व्यंजन आने पर विसर्ग, म्हणजे 2 टिंब असणारे जे शब्द असतात, विसर्ग त्याला म्हणतो आपण। विसर्गाच्या पश्चात येणारे जे शब्द असतात त्याला आपण विसर्ग संधी म्हणतो। आणि व्यंजन संधीमध्ये पहिल्या स्वरामध्ये त्याचा दुसरा शब्द जो असतो त्याचा पाय मोडलेला असतो बघा, तर त्याला व्यंजन संधी म्हणायचं। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे संधी भेद तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी। हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहे। इयत्ता 9वी मध्ये आपण हा भाग पाहिला होता, त्यामुळे 10वी मध्ये त्याचे भेद आपण घेणार नाही, तर आपण प्रत्यक्षात काय करणार आहे, तर त्याचे विच्छेद कसे करायचे आणि संधी कशी करायची ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। संधी किंवा विच्छेद तुम्ही करू शकता, परंतु त्याचे भेद लिहिण्यासाठी तुम्हाला स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याचे नियम माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे संधी भेद 3 आहेत। परत एकदा ऐका, स्वर संधी म्हणजे ज्याच्यामध्ये स्वर येतात, ए, आ, ओ, ई, ऊ, ए, हे जे स्वर येतात त्याला आपण काय म्हणतो, स्वर संधी।
आणि व्यंजन संधीमध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या स्वरामध्ये त्याचा पाय मोडलेला असतो दुसऱ्या अक्षराचा. आणि विसर्गमध्ये विसर्गच असतो. पहिल्या स्वरामध्ये काय असतो, विसर्ग असतो. आणि त्याच्यानंतर येणारे काही शब्द असतात, त्याला विसर्ग संधी म्हणायचं. तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला, पान नंबर 31 वरती आपल्याला हा प्रश्न विचारलाय बघा, निम्नलिखित संधी विच्छेद की संधी कीजिए तथा भेद लिखे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला विच्छेद आहेत त्याचा संधी करायचा आहे आणि त्याचा भेद लिहायचा आहे. आता दुर्लभ, दुर्लभ संधी भेद काय आहे, संधी शब्द आहे दुर्लभ आणि संधी भेद येईल त्याचा काय, तर विसर्ग संधी. म्हणजे त्याच्या पुढे दच्या पुढे विसर्ग आहे ना, दच्या पुढे दुर्लभ. दुर्लभ संधी भेद काय येईल, तर विसर्ग संधी. महात्मा, महात्मा, तर या ठिकाणी आपल्याला स्वर संधी येईल बघा, स्वर. अचा उच्चार होतो बघा, महात्मा. अनसक्त, अनासक्त, अनासक्त म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला नचा पाय मोडलेला आहे, तर तो व्यंजन संधी होतो बघा. तो काय होतो, व्यंजन संधी. अंतचेतना, अंत अधिक चेतना, अंतचेतना म्हणजे काय येईल, विसर्ग संधी आहे. समतोष, संतोष म्हणजे हा सुद्धा व्यंजन संधी आहे. सदाएव, सदा म्हणजे या ठिकाणी आपल्याला सदैव, सदैव हा काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला स्वर संधी पाहायला मिळतो. तर दच्या पुढे विसर्ग आहे म्हणजे तो विसर्ग संधी आहे. महात्मामध्ये काय आहे, तर स्वर आहे, स्वर संधी आहे ते. अनआसक्त म्हणजे नचा पाय मोडलेला आहे त्यामुळे ते व्यंजन संधी आहे. आणि हे म्हणजे तुम्हाला थोडक्यात ज्याच्यामध्ये स्वर येतो त्याला स्वर संधी म्हणायचं, ज्याच्या पुढे विसर्ग येतो पहिल्या अक्षरात त्याला विसर्ग संधी म्हणायचं, आणि ज्याचा पाय मोडलेला असतो असा एका अक्षराचा त्याला आपण काय म्हणतो, तर व्यंजन संधी म्हणतो. तर स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी. तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला हे जर प्रश्न आले तर तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता आली पाहिजेत. तर या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याची मी व्याख्या सांगतोय बघा. आता स्वर संधीची व्याख्या काय बघा. आता स्वर संधी तुमच्याकडे वही पेन जर असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता बघा. स्वर संधी कशी ओळखायची, स्वर संधी तर दो स्वरों के मेल से परिवर्तन हुआ है अतः यह स्वर संधी हुई है. म्हणजे दोन स्वरांचा मिलन झालं, दोन स्वरांच्या मिलनातून परिवर्तन झालेलं आहे तर त्याला आपण स्वर संधी म्हणतो का. त्यानंतर व्यंजन संधी कशाला म्हणायचं, तर ध्वनि के निकट स्वर या व्यंजन आने से व्यंजन में परिवर्तन हुआ है उसे व्यंजन संधि कहते हैं. और विसर्ग संधि किसे कहते हैं, स्वर के पश्चात व्यंजन आने पर, स्वर के पश्चात व्यंजन आने पर उसे विसर्ग संधि कहते हैं. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी संधीचे जे भेद आहेत ते 3 भेदांची मी या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे. तर ही व्याख्या तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल की परीक्षेमध्ये संधी भेद लिहिता येतील. मराठीमध्ये साधी सोपी त्याला पद्धत आहे बघा. पहिला विसर्ग जो असतो त्याच्या पुढे जर विसर्ग आला पहिल्या शब्दाच्या पुढे तर तो विसर्ग संधी. त्याच्यानंतर 2 स्वर एकत्र आले तर तो स्वर संधी. आणि पहिल्या स्वरामध्ये दुसऱ्या शब्दाचा पाय मोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन संधी म्हणतो, व्यंजन. तर हे 3 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे जे असे प्रश्न आहेत, संधि विच्छेद कीजिए, विच्छेद से संधि कीजिए, भेद लिखिए, इस प्रकार के प्रश्न आप छुड़वा सकते हैं. तो दूसरा प्रश्न यहाँ इस प्रकार का आया है, निम्नलिखित शब्दों का संधि विच्छेद कीजिए और भेद लिखिए. तो यहाँ आपको शब्द दिए हैं, उनके संधि विच्छेद करने हैं.
और उनसे संधि भेद लिखने हैं। तो इस प्रकार पहले प्रश्न के उदाहरण से आप सज्जन, नमस्ते, स्वागत, दिग्दर्शक, यद्यपि, दुस्साहस, तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जर परीक्षेत आले तर तुम्ही सोडवू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी असणारे जे संधी भेद आहेत त्या संधी भेद, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे माहीत असणं गरजेचं आहे. स्वर संधी कशी बनते, व्यंजन संधी कशी तयार होते किंवा विसर्ग संधी कशी तयार होते, त्याचे नियम काय आहेत, हे तिन्हीचे नियम जर तुम्ही पाठ केले, सोडवले तर तुम्हाला काय होईल, तर संधी विच्छेद पण करता येतील आणि संधीचे भेद पण लिहिता येतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही सरावानं जास्त सोडवले, पाठामध्ये असणारे बरेचसे प्रश्न असतात बघा, तर या ठिकाणी तुम्हाला पान नंबर 31 वरती हा जो स्वाध्याय मी तुम्हाला देतो बघा, दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों का संधि विच्छेद कीजिए और भेद लिखिए. हा एक प्रश्न आहे. निम्नलिखित आकृति में दिए गए शब्दों का विच्छेद कीजिए और संधि का भेद लिखिए. दिग्गज, सप्ताह, निश्चल, भानुदय, निस्संदेह, सूर्यास्त. आणि चौथा प्रकार आहे या ठिकाणी, पाठों में आए संधि शब्द छाटकर उनका विच्छेद कीजिए और संधि का भेद लिखिए. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे 2-3 प्रश्न मी या ठिकाणी सांगतोय. एकाच प्रश्नावरून तुम्हाला 3 प्रश्न या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. तर परत एकदा मी सांगतोय, संधी भेद कुठले आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर स्वर संधी कशी ओळखायची, 2 स्वर एकत्र आले स्वर संधी. विसर्ग संधी कशी ओळखायची, पहिल्या भेदामध्ये जर त्याच्या पुढे विसर्ग आला, विसर्ग 2 टिंब असतात एका खाली एक, तर त्याला विसर्ग संधी म्हणायचं. आणि पहिल्या स्वरामध्ये दुसऱ्या शब्दाचा पाय मोडलेला असेल, अन आसक्त अशा पद्धतीनं, तर तो कुठला आहे, व्यंजन संधी. हे 3 जर नियम तुम्ही पाठ केले तर तुम्हाला कितीही प्रश्न असे आले तर तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहिता येतात. तर अशा पद्धतीनं पान नंबर 31 वरचा जो हा व्याकरणाचा भाग होता, कोणता, संधी आणि विच्छेद. संधी विच्छेद की संधी कीजिए और भेद लिखिए. संधी पण आपण पाहिल्या, विच्छेद पण आपण पाहिला आणि भेद पण आपण पाहिलेले आहेत. म्हणजे प्रकार, संधी करा म्हणजे एकत्र करा, विच्छेद करा म्हणजे त्याची फोड करा आणि भेद म्हणजे त्याची प्रकार. या तिन्ही भाषांचा, प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर या तिन्ही प्रकारावरून तुम्हाला हे दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्ही दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवून मला वहीमध्ये दाखवायचा आहे. आणि मग तुम्हाला हा प्रकार किंवा हा व्याकरणाचा जो प्रकार आहे, संधी, विच्छेद आणि भेद, हे तुम्हाला समजले असं म्हणायला काय हरकत नाही. तर तो यहाँ हम रोकते हैं. धन्यवाद.